In this lecture, we will see our next point, Richardson and quantum experiment. Richardson and quantum experiment साठी हे सर्किट डायग्राम आहे. The apparatus is used above in this experiment. तर याच्यामध्ये ते सेम कॉम्पोनंट कॅथोड ॲनोड इन्सिडेंट लाईट फोटो इलेक्ट्रॉन्स हे कॉमन पॉइंट असणार आहे त्याच्यामध्ये. तर यामध्ये इमिटर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स सी ऍक्ट्स ॲज कॅथोड. हा जो काही सी आहे तो कॅथोड म्हणून ऍक्ट होतो. कॅथोड मधून इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात जे की ॲनोडकडे पास होतात आणि त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक करंट हा तिथं पास होतो दॅट फिनॉमिना ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे. आणि हे कशामुळं इलेक्ट्रॉन याच्यामध्ये इजेक्ट होतात तर आपण इन्सिडेंट लाईट करतो या पर्टिक्युलर कॅथोडवर, त्यालाच आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतो. याच्यामध्ये बी इज सिल्वर्ड म्हणजे हे जो काही बल्ब आहे तो हा सिल्वर केलेला आहे इनर साइडने. सिल्वर कोटिंग ऍक्ट्स ॲज ॲनोड अँड इज कनेक्टेड टू इलेक्ट्रोमीटर. हा जो काही ॲनोड आहे तो इलेक्ट्रोमीटरला अटॅच आहे आणि सी हा पोटेन्शियल ला अटॅच आहे. म्हणजे आपण सी कॅन बी मेंटेन दॅट एनी डिझायर्ड पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू पोटेन्शियल रिलेटिव्ह टू दिस पर्टिक्युलर ॲनोड. म्हणजे सीचं पोटेन्शियल आपण चेंज करू शकतो विथ रिस्पेक्ट टू ॲनोड. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायचंय तर रिलेशन बिटवीन फोटो इलेक्ट्रिक करंट अँड रिटार्डिंग पोटेन्शियल. हे रिटार्डिंग पोटेन्शियलचा इफेक्ट काय होतो फोटो इलेक्ट्रिक करंटवर, त्यासाठी आपण काय केलेलं आहे, irradiating the cathode C with monochromatic light of given intensity, the cathode potential V has varied from few volts positive to 0 and negative values. तर यामध्ये आपण हा ग्राफ वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, द फोटो इलेक्ट्रिक करंट I वॉज मेजर्ड फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ V. म्हणजे व्हीच्या डिफरंट व्हॅल्यूजला आपल्याला करंट मेजर करायचंय. तर हे मेजर करत असताना आपल्याला इंटेन्सिटी ऑफ लाईट ही प्रत्येक वेळेस चेंज करायची. म्हणजे X1, X2 आणि X3 ही इथं इंटेन्सिटी ऑफ लाईट डिनोट केलेली आहे. म्हणजे फॉर गिव्हन इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन देर इज नो फोटो इलेक्ट्रिक करंट वेन द पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑन द कॅथोड इज ग्रेटर दॅन इट्स क्रिटिकल व्हॅल्यू. म्हणजे आपण इथं बघू शकतो हे 0 हे क्रिटिकल म्हणजे इथं पोटेन्शियल म्हणजे फॉर गिव्हन इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन देर इज नो फोटो इलेक्ट्रिक करंट. म्हणजे पोटेन्शियल जेव्हा 0 कडे आपण इथं म्हणजे या पॉइंटला आपण बघू शकतो या पॉइंटला हा करंट हा 0 आहे. म्हणजे हे कधी आहे तर फॉर अ गिव्हन इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन देर इज नो फोटो इलेक्ट्रिक करंट. मग करंट हा कधी इन्क्रीज होतो तर ॲज द पोटेन्शियल डिक्रीजेस टू 0. म्हणजे जेव्हा आपण हे पोटेन्शियल हे आपलं 0 कडे जात तेव्हा काय होतो इथं करंट हा 0 होतो. मग जसं आपण पोटेन्शियल इन्क्रीज करू तसं हे फोटो इलेक्ट्रिक करंट फोटो इलेक्ट्रॉन्सचं मुवमेंट जे आहे कॅथोड टू ॲनोड. म्हणजे सपोज करा आपण ॲनोडचं पोटेन्शियल हे पॉझिटिव्ह केलं वाढवलं तर इथे ऑटोमॅटिकली काय होणार आहे करंट सुद्धा वाढवणार आहे. परंतु ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट पर्यंतच ते काय होतं पोटेन्शियल इन्क्रीज होतं, त्यानंतर ते इन्क्रीज होत नाही. त्यामुळे ॲज द पोटेन्शियल डिक्रीजेस टू 0 करंट रॅपिडली इन्क्रीजेस. म्हणजे हे इथं निगेटिव्ह पासून हे आपण 0 पर्यंत घेतल्यानंतर आपण ह्या डायग्राम मध्ये बघू शकतो करंट हा रॅपिडली इन्क्रीज होतो. When V equals to 0, no further increase current are observed when V becomes negative. म्हणजे जेव्हा V हा निगेटिव्हला जातो तेव्हा त्याच्यामध्ये करंट हा इन्क्रीज होत नाही. तर इथं बघू शकतो आपण when the intensity is double, जेव्हा आपण इंटेन्सिटी ही डबल केली तर करंट सुद्धा हा डबल होतो. परंतु बट द क्रिटिकल पोटेन्शियल V रिमेन्स सेम. आणि इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन इज इन्क्रीज्ड 3-fold. म्हणजे जर इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन ही 3 टाइम्स केली तर इथं काय होतं करंट सुद्धा हा 3 टाइम्स होतो. म्हणजे इंटेन्सिटी करंट हा इंटेन्सिटीवर डिपेंड आहे लाईटच्या इंटेन्सिटीवर, प्रोव्हाइडेड दॅट पर्टिक्युलर इंटेन्सिटी ही म्हणजे आपलं मिनिमम जी काही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे त्यापेक्षा जास्त पाहिजे करंट. म्हणजे याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की जसं इंटेन्सिटी वाढली तसं हा करंट हा इन्क्रीज होतो. दॅट इज I proportional to X.
दुसरा ग्राफ आहे रिलेशन बिटवीन वेलोसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. We know that the energy of particular light that is E equals to h nu, where nu is a frequency. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढं त्या इलेक्ट्रॉन्सला मिळणारी एनर्जी जास्त असेल, आणि इलेक्ट्रॉन्सला जर मिळणारी एनर्जी जास्त असेल तर त्याची व्हेलॉसिटी सुद्धा जास्त असेल. त्यामुळे आपण इथं काय कन्सिडर केलेले, 3 टाईपचे लाईट्स कन्सिडर केलेले आहेत की ज्याची की फ्रिक्वेन्सी ही nu3, nu2 आणि nu1 आहे. The intensity of illumination for each frequency of light is adjusted. म्हणजे आपल्याला सेम करंट पाहिजे हा IS, म्हणजे आपल्याला फक्त पोटेन्शियल हे व्हॅरी करायचंय. आपण इथे बघितलेलं आहे. फॉर फिगर रिप्रेझेंट्स द नेचर ऑफ कर्व. इट इज सीन फ्रॉम द कर्व दॅट nu3 ग्रेटर दॅन nu2 ग्रेटर दॅन nu1. म्हणजे जर आपली फ्रिक्वेन्सी 3 लाईटच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर तिसऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम असेल दुसऱ्यापेक्षा, त्यापेक्षा कमी असेल पहिल्या लाईटची फ्रिक्वेन्सी, देन द पोटेन्शियल इज ऑल्सो V3 ग्रेटर दॅन V2 ग्रेटर दॅन V1. ह्या डायग्राम मध्ये बघू शकतो. आपल्याला हे सॅच्युरेशन करंट हे कॉमन ठेवायचंय त्या तिन्हीसाठी. त्यामुळं इथं V1 साठी हा ग्राफ येईल, V2 साठी हा ग्राफ होईल. म्हणजे रिटार्डेड पोटेन्शियल आपल्याला इन्क्रीज करावं लागेल ऑटोमॅटिकली. त्यामुळं आपण म्हणू शकतो की फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट इन्क्रीज केल्यानंतर क्रिटिकल रिटार्डिंग पोटेन्शियल इन्क्रीजेस. फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे करंटची एनर्जी वाढली. मग ते एनर्जी वाढलेल्या करंटला स्टॉप करण्यासाठी आपल्याला तेवढंच एनर्जी, आपल्याला तेवढंच पोटेन्शियल हे अप्लाय, रिटार्डेड पोटेन्शियल अप्लाय करावं लागेल. त्यामुळे इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे ह्यात थर्ड लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, त्यामुळे इथं आपल्याला रिटार्डेड पोटेन्शियल हे मॅक्सिमम लावावं लागेल. मग त्यापेक्षा लाईट कमी सेकंड लाईटची आहे, त्यामुळे त्यापेक्षा कमी आपल्याला इथं पोटेन्शियल इन्क्रीज करावं लागेल, रिटार्डेड पोटेन्शियल लावावं लागेल. मग त्यापेक्षा कमी हे फर्स्ट लाईटसाठी. म्हणजे ॲनोड पोटेन्शियलला एनर्जी वाढल्यामुळं फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी E इक्वल्स टू h nu. जेवढं एनर्जी वाढेल तेवढं आपल्याला त्याला स्टॉप करण्यासाठी जास्त एनर्जी द्यावी लागेल. त्यामुळं आपण इथं म्हणू शकतो nu3 ग्रेटर दॅन nu2 ग्रेटर दॅन nu1 and the potential are V3 greater than V2 greater than V1. म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस केल्यानंतर क्रिटिकल रिटार्डिंग पोटेन्शियल सुद्धा वाढतं. दिस मीन्स दॅट मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. मी सांगितलं तुम्हाला की हाफ mv स्क्वेअर इक्वल्स टू h nu मायनस h nu 0 आपण फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आइन्स्टाईन मध्ये बघू शकतो. म्हणजे एनर्जी इज रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढी कायनेटिक एनर्जी जास्त असते. तर हेच हे आपण ह्या ग्राफ मधून सांगितलेलं आहे. ॲज V0 इज इंडिपेंडंट अपॉन intensity of illumination, we conclude that the velocity of kinetic energy of photoelectrons are independent upon intensity. Intensity फक्त म्हणजे काय, नंबर ऑफ बंडल्स, म्हणजे पर्टिक्युलर एरियावर पडणारी जी लाईट आहे त्याला आपण नंबर ऑफ फोटॉन्स, त्याला आपण इंटेन्सिटी म्हणतो. परंतु त्या लाईटची एनर्जी किती आहे ही काय सांगते, तर फ्रिक्वेन्सी सांगते. म्हणजे इंटेन्सिटी वाढवल्यानंतर करंट वाढेल असं नाही. त्या इंटेन्सिटी म्हणजे त्या पर्टिक्युलर लाईटची एनर्जी जर त्या थ्रेशोल्ड एनर्जी पेक्षा जास्त असेल तरच तिथं काय होणार आहे, करंट हा पास होणार. त्यासाठी आपण हे एक रिलेशन बघू, रिलेशन बिटवीन मॅक्सिमम एनर्जी ऑफ इमिशन अँड फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. म्हणजे आपण ह्या एक्स ऍक्सिसवर हा फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे आणि याची एनर्जी वाय ऍक्सिसवर कन्सिडर केलेली आहे. तर बघा याचा स्लोप काय येईल. इफ EV0 इज प्लॉटेड अगेन्स्ट V, वी गेट फॉर एनी इमिटिंग सरफेस straight line हा ग्राफ येईल. The slope of straight line is same for all emitting surfaces and is found to be equal to h. म्हणजे याचा स्लोप हा h येईल, कारण E equals to h nu. The value of nu0 however depends upon emitting surface. Nu0 is called as threshold frequency. Threshold frequency म्हणजे काय, तर threshold frequency is defined as minimum value of frequency of incident light below which frequency of photoelectric emission stops completely, however high the intensity. म्हणजे सपोज करा, हे आपण एखाद्या एक्झाम्पल न समजून घेऊ. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काही मिनिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट असते. म्हणजे सपोज करा
एखाद्या मेटलचं वर्क फंक्शन हे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि जर आपण त्याच्यावर 9 इलेक्ट्रॉन व्होल्टचे जर लाईट आपण इन्सिडेंट करू तर त्यामधून इलेक्ट्रॉन हा बाहेर पडू शकत नाही. मग त्यामधून इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी आपल्याला 10 इलेक्ट्रॉन व्होल्टचीच एनर्जी आपल्याला द्यावी लागेल. मग ही जी काही मिनिमम एनर्जी असते त्यालाच आपण थ्रेशोल्ड एनर्जी किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे जर ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ची लाईट जर आपण तिथं नाही टाकली तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा तिथं फॉर्म होणार नाही. त्यामुळं आपण हा इथं ग्राफ आपण दाखवू शकतो. म्हणजे सपोज करा एक मेटल सरफेस आहे, फक्त एक एक्झाम्पल समजण्यासाठी घेत आहोत आपण. एक मेटल सरफेस आहे आणि त्याचे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इन्सिडेंट लाईटची एनर्जी ही 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि ह्या मेटल सरफेस चे वर्क फंक्शन आहे ते सुद्धा ते आपल्याला जर त्याच्यामधून फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा फॉर्म व्हायचा असेल तर आपल्याला लाईटची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती तेवढी पाहिजे. म्हणजे इथे सपोज करा हे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट अप टू 10. जेव्हा इथं 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट आपण फ्रिक्वेन्सीचा लाईट जेव्हा टाकू पर्टिक्युलर मेटलवर तेव्हाच तिथून काय होईल, हा इलेक्ट्रॉन बाहेर पडेल. मग तो इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढ्या व्हेलॉसिटीनं तो हा इलेक्ट्रॉन हा बाहेर पडेल. त्यामुळे इथं आपण हा ग्राफ दाखवलेला आहे. दॅट इज μ0 इज shown against that eV0. At a threshold frequency the kinetic energy of emitted photoelectrons is 0. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट चा गरज आहे त्या पर्टिक्युलर मेटल सरफेसला. आपण 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलो तर तो काय होईल, दॅट इज μ इज इक्वल टू μ0 होईल. म्हणजे इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी आणि थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी सेम होतील, परंतु तिथं कायनेटिक एनर्जी 0 असणार. कारण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जर जास्त एनर्जीचा लाईट जर आपण टाकला तर आणि तरच तिथून काय होईल, इलेक्ट्रॉनची वेलोसिटी ही काहीतरी वाढेल, अन्यथा तिथून तो इलेक्ट्रॉनची वेलोसिटी ही 0 असेल. तर दिस इज ऑल अबाउट दिस एक्सपेरिमेंट, रिचर्डसन अँड कॉम्प्टन एक्सपेरिमेंट.